सविस्तर बातम्यांना सुरुवात करूयात। बातमी पावसाच्या संदर्भातील आहे। विदर्भातील 7 जिल्ह्यांना आजही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। यामध्ये नागपूरसह अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया तसंच चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे। विदर्भातील उर्वरित 4 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। यापैकी बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज असेल। नाशिकमध्ये देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आलाय। नाशिक जिल्ह्यामधील 14 धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आलाय। तिकडे भंडारा जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांमध्ये कालपासून पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। गोसीखुर्द धरणाचे संपूर्ण 33 गेट हे 0.5 मीटरने उघडण्यात आलेले आहेत। नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। कोल्हापूरमधलं राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस असल्याने पाण्याची आवक वाढतीये। कोणत्याही क्षणी स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे। आज स्वयंचलित दरवाजे उघडले तर मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होईल। त्यामुळे भोगावती आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये। या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना खबरदारी बाळगण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। तिकडे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। संभाजीनगरला आज ऑरेंज अलर्टचा इशारा आहे। विजांच्या कडकडाटासह परिसरामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जोरदार पाऊस हा सुरू झालेला आहे आणि आज जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून रिपरिप पावसाला सुरुवात झाली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाने पाठ फिरवली होती। मात्र सध्या रिपरिप पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। तर जिल्ह्याला 28 जुलैपासून हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला होता। मात्र 2 दिवसानंतर हवामान विभागाचा अंदाज खरा ठरलेला असून रात्रीपासून आता पावसाला सुरुवात झाली आहे। हिंगोलीमध्ये काही दिवसांपासून जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे आणि आता एक मोठा खंड पडल्यानंतर अखेर पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। आता बातमी आसाममधून आहे। आसाममधील पूरस्थिती ही भीषण झाली आहे। मृतांचा आकडा 78 वर पोहोचलेला असून 7 जिल्हे अजूनही बाधित आहेत। गेल्या 24 तासात आणखी 3 मृतदेह सापडले। 550 पेक्षा अधिक गावं अजूनही पुराच्या पाण्याखाली आहेत। 3 लाखांपेक्षा अधिक लोक बाधित झालेले असून आसाम आणि अरुणाचलमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर आसाम आणि अरुणाचल प्रदेशातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस बरसतोय। या पावसाचा फटका अनेक भागांना बसलेला असून पूरबाधित अनेक गावांमधील गावकऱ्यांचं नागरिकांचं स्थलांतर रेस्क्यू ऑपरेशन हे राबवलं जात आहे।